नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. राहुरी तालुक्यातील एका ग्रामीण भागात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मातापित्यांच्या वेगळेपणामुळे आधार गमावलेला आणि इतरांच्या दारात सांभाळल्या गेलेल्या अल्पवयीन असताना मुलींवर अमानुष अत्याचार झाल्याची संतापजनक घटना राहुरी तालुक्यात उघडकीस आली आहे. निराधार अवस्थेत जगणाऱ्या या 19 वर्षीय मुलीने अखेर स्नेहालयाच्या मदतीने धैर्य दाखवत राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी नराधम आरोपीला गजाआड केला. फिर्यादी ही 8वीत असताना तिच्या आईने पतीला सोडून दुसऱ्या व्यक्तीशी विवाह केला. त्यानंतर वडिलांनीही दुसऱ्या महिलेशी विवाह करून मे 2019 मध्ये फिर्यादी व तिच्या 3ही लहान बहिणींना दवणगाव येथील परिचित व्यक्तीकडे सांभाळण्यासाठी सोडलं. त्या घरात पत्नी, मुलगा आणि मुलगी असं कुटुंब होतं. निराधार झालेल्या मुलींचा सांभाळ करण्याच्या नावाखाली संबंधित व्यक्तीकडून घरकाम व शेतकाम करून घेतलं जाईल. मात्र जून 2020 मध्ये या व्यक्तीने पित्याच्या नात्याचा विश्वासघात करून फिर्यादीवर लैंगिक अत्याचार केला. मी तुम्हाला पप्पा म्हणते असं कृत्य करू नका अशी विनंती करूनही आरोपीने धमकी देत तिच्यावर जबरदस्ती केली. अल्पवयीन असल्याचं माहीत असूनही त्याने वारंवार अत्याचार केला. फिर्यादीने हा प्रकार आरोपीच्या पत्नीला सांगितला असता तिनेच उलट मुलीवर दोषारोपपत्र प्रकरण करून दडपण्याचा प्रकरण केला. आधार नसल्याने दीर्घकाळ मौन बाळगावं लागलं. मात्र अखेर स्नेहालयाच्या माध्यमातून पीडित मुलीने राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला गजाआड केला असून पोलीस निरीक्षक संजय ठिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव व पोलीस कॉन्स्टेबल गणेश लिपणे तपास करतात. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून निराधार मुलींचा गैरफायदा घेणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होतीये. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.